संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र. आजच्या आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघूया विठ्ठलपंत संन्यास घेतात. आता पुढे सिद्धोपंतांना सुद्धा जावयाची उदासीनता दिसतच होती, पण आईवडिलांच्या निधनाचा तो परिणाम असेल असे वाटून ते काळ घालवित होते. त्यांना माहीत होते की कसल्याही दुःखावर काळ हेच मोठे औषध आहे. ते सुद्धा वेळ प्रसंगी विठ्ठलपंतांची समजूत काढण्याचा प्रयत्न करे, पण विठ्ठलपंतांमध्ये काही फरक पडेल असे लक्षण मात्र दिसेना. तरी ते उपदेश करीत असे दिवस चालले होते. रुक्मिणीबाईंची मात्र कुचंबना होत होती. पतीचे मन संसारात रमत नाही हे त्यांनी ओळखले होते, पण त्यांच्या मनाला अशीही आशा वाटत होती की जर एखादे संतान पोटी येईल तर पंतांच्या मनस्थितीमध्ये फरक पडेलही. या आशेवर त्या काळ कंठित होत्या. आणखीही एक गोष्ट अशी होती की जेव्हा कधी संधी सापडेल तेव्हा विठ्ठलपंत एकांती तिला संन्यास घेण्यासाठी परवानगी विचारत असे, पण त्या मात्र उत्तर देण्यासाठी टाळाटाळ करीत असे. तरीही पंत मात्र आपला हेका सोडण्यास तयार नव्हते. अशाच विमनस्क स्थितीत त्या असताना एकदा पुन्हा पंतांनी तोच प्रश्न विचारला. तेव्हा थोड्याशा वैतागूनच त्या बोलल्या की बघा बाई, मी काय सांगणार, तुम्हाला जसे योग्य वाटेल तसे करा. विठ्ठलपंतांनी तीच पत्नीची आज्ञा असे समजून अंगावरच्या वस्त्रानेशी बाहेरची वाट धरली व गावाबाहेर पडून उत्तरेच्या दिशेने ते झपाझप पावले टाकीत निघाले. असा काही प्रकार घडेल याची थोडी सुद्धा कल्पना नसलेल्या रुक्मिणीबाई घरकामात गढून गेल्या. दोन घटका उलटल्यावर रुक्मिणीबाईंना ते कुठेच दिसले नाही. तरी कुठेतरी गावातच गेले असतील या समजुतीने त्या पुन्हा आपल्या कामात गढून गेल्या. पण तिसरा प्रहर सुद्धा उलटला तेव्हा मात्र त्या काळजीत पडल्या व त्यांनी वडिलांना तसे सांगितले. सिद्धोपंत स्वतः बाहेर पडले आणि त्यांनी मंदिर, नदीकाठ, चावडी अशा जागा धुंडाळल्या, परंतु विठ्ठलपंतांचा शोध काही लागला नाही. थोड्याच वेळात ती बातमी गावात पसरली व ग्रामस्थ लोक सगळीकडे फिरू लागले. रात्रीचा एक प्रहर होईपर्यंत काही शोध लागला नाही व लोक आपापल्या घरी निघून गेले. त्या रात्री सिद्धोपंतांकडे कुणाला जेवण गेले नाही. दुसऱ्या दिवसांपासून त्यांचा नित्यक्रम सुरू झाला. विठ्ठलपंतांनी मजल दर मजल करीत काशी गाठली. तिथे ते एक वेळ भिक्षा मागून बाकीचा वेळ परमार्थ धारणेत घालवीत आणि कुणातरी अधिकारी महात्म्याचा शोध घेत असत. अशाच प्रयत्नात त्यांची रामानंद स्वामी नावाच्या यतीश्वरांशी ओळख झाली. त्यांच्या आश्रमात पंतांचे जाणे येणे सुरू झाले. काही दिवस झाल्यानंतर एकदा संधी साधून पंतांनी स्वामींना विचारले की आपण मजला संन्यास धर्माची दीक्षा द्याल काय. स्वामी म्हणाले की प्रपंचातील सर्व कर्तव्ये पार पाडल्यानंतरच कुटुंबियाच्या परवानगीने संन्यास घ्यावा अशी शास्त्राज्ञा आहे. तरी आपण अजून यौवनावस्था पार केली नसल्या कारणाने प्रथम आपले गाव, मातापिता, कुटुंबीय, पत्नी व मुलेबाळ यांच्याविषयी माहिती सांगा, मग विचार करता येईल. त्यावर विठ्ठलपंतांनी बेधडकपणे उत्तर दिले की स्वामी, दुर्दैवाने माझ्या मागे कुणीच नाही, कसलाही प्रपंच पाश नाही, कारण मी एकटाच आहे. मी याच कारणामुळे दक्षिणेतून इथवर आलो आहे. मी आपणास सर्व भावे शरण आलेलो आहे. असे सांगून हात जोडून नमस्कार करून ते स्वामींच्या मुखांकडे पाहत बसून राहिले. पंतांची विनंती स्वामींनी मान्य केली व एका उत्तम मुहूर्तावर पंतांना विधीपूर्वक संन्यास दीक्षा दिली. त्यांचे संन्यासाश्रमातील नाव चैतन्याश्रम असे ठेवले. महात्मा कबीरांचे गुरु रामानंद ते हेच, अशीही काही लोकांची समजूत आहे. विठ्ठलपंतांचे आश्रम धर्माचे शिक्षण सुरू झाले. तिकडे आळंदीत रुक्मिणीबाई मात्र दुर्दैवाचा फेरा शोषित दिवस कंठित होत्या. जो कुणी काही उपाय सुचविल तो आईवडिलांच्या मदतीने करीत होत्या. एकदा एका वृद्धेने कळवळा आल्यामुळे उमाबाईंना सांगितले की कन्येने पिंपळाला 1,00,000 प्रदक्षिणा घातल्या तर तिची इच्छा पूर्ण होईल. दुसऱ्याच दिवसापासून त्यांचा दिनक्रम सुरू झाला तो असा की भल्या पहाटे उठावे, इंद्रायणीत स्नान करावे, मौन पाळून मध्यान्ह होईपर्यंत यथाशक्ती प्रदक्षिणा घालाव्यात व घरी जावे. असे दिवस चालले होते. तशातच एकदा त्यांना असे समजले की नदीकाठच्या मारुतीच्या देवळात कुणी महात्मे उतरले आहे. तेव्हा आईला बरोबर घेऊन त्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या प्रहरी त्यांच्या दर्शनासाठी गेल्या. तिथे त्यांनी नमस्कार केला तेव्हा स्वामी महाराज आशीर्वादपूर्वक पुत्रवती भव असे म्हणाले. त्यावर रुक्मिणीबाईंनी खिन्नतेने हसल्या. त्यांची उदासीनता जाणवल्यामुळे स्वामींनी विचारले की माईजी, आपण हसलात का. उमाबाईंनी पुढे होऊन सांगितले की ही त्यांची मुलगी असून जावाई परागंदा झालेला आहे, कुठेतरी काशीकडे गेला आहे असे ऐकिवात आहे. त्याने संन्यास घेतला असेही ऐकिवात आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपले शब्द खरे कसे व्हावेत. स्वामी चमकले, पण अधिक काही न बोलता ते बोलले की उद्या मी आपणांकडे पुढीला भिक्षेसाठी येईल, तेव्हा आपण अधिक विचार करू.
दुसऱ्या दिवशी ते सिद्धोपंतांकडे भिक्षेसाठी गेले. तेव्हा त्यांनी जावयाचे वर्णन विचारले आणि त्यांनी आश्वासन दिले की माझ्या मुखातून बाहेर पडलेला आशीर्वाद परमेश्वर खरा केल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आपण अगदी निश्चिंत व्हा. मंदिरात परतल्यावर त्यांनी दक्षिणेकडील पुढची यात्रा रद्द केली व ते शिष्यांसह काशीला जाण्यासाठी परत फिरले.